तर तामिळनाडू केरळाकडे पाऊस कमी होतो आणि पावसाच्या सिस्टम ही छत्तीसगड विदर्भ आंध्रातून आपल्याकडे येतात. अच्छा. त्यावेळेस मात्र प्रॉब्लेम होतो. थंडी. लानिनाचा विषय चाललाय आपला. लानिना स्ट्रॉंग असेल आणि सीझन हा नुकताच समजा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हा 3 महिन्याचा सीझन आहे आणि ऑक्टोबरच्या दरम्यान जर समजा स्ट्रॉंग लानिना जर असला तर कदाचित आपल्याकडे थंडीवर नक्कीच परिणाम झाला असता. अच्छा. तुम्ही मागच्या वर्षी जर पाहिलं की 2025 ची थंडीचं बोलतो मी, कुठेही कोणतीही बाधा आलेली नाहीये, पण 2024 ची थंडी पाहिली तर फिंजल हे काय चक्रीवादळ आले होतं त्यावेळेस, म्हणजे सुरुवातीला तुम्हाला नोव्हेंबरच्याच पहिल्या 1-2-4 दिवस 1 ते 5 नोव्हेंबर पर्यंत थंडी गेली होती आणि त्यानंतर पुन्हा ह्या वातावरणामुळं नेहमी ढगाळ वातावरण राहिलं महाराष्ट्रामध्ये. मागच्या वर्षी आपल्याकडे त्या मानाने थंडी मिळालीच नाही, पण त्या मानाने 2025 मध्ये वातावरण इतकं योग्य आणि इतकं जुळून आलेलं आहे की 100% थंडीचा फायदा कदाचित शेतकऱ्यांच्या लक्षात येणार नाही. निसर्ग काय देतो आपल्याला ह्या वर्षी पावसाबरोबर निसर्गाने थंडीचं एक वरदानच ह्या वर्षी रब्बी पिकाला दिलेलं असं मी म्हणेल.